सोलापूर शहर परिसरातील 70 फूट रोड या ठिकाणी असणाऱ्या शिवकुमार ज्वेलर्सवर तिघा अज्ञात व्यक्तींनी दरोडा टाकून बंदुकीचा धाक दाखवून काही ज्वेलरी लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदरील घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त यावलकर, पोलीस उपायुक्त पाटील, सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगर, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी अधिकारी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. दरम्यान घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून घटनेसंदर्भात शिवकुमार ज्वेलर्सच्या वतीने सांगण्यात आले की ते दुकानात असताना अचानकपणे दुचाकीवर तिघे आले आणि त्यातील एका व्यक्तीने चाकू तर दुसऱ्या व्यक्तीने बंदूक काढून त्याचा धाक दाखवून दुकानातील काही सोन्याचे दागिने नेले. आरडाओरड केल्याने घटनास्थळी आलेल्या अज्ञात चोरांनी आपली दुचाकी सोडून पळ काढला, अशी माहिती शिवकुमार ज्वेलर्सच्या वतीने देण्यात आली.